जवळपास प्रत्येक तालुक्यामध्ये आहोत. खंडाळापासून ते खाली कराडपर्यंत, पाटण, सातारा, त्या या साईडला पूर्वेला म्हसवड, हे आपले इंडस्ट्रियल प्रेझेन्स आहे. हा एक आपली लँड बँक आपल्या समोर हे केलेलं आहे. त्याच्यामध्ये सर्व इंडस्ट्रीजमध्ये मॅक्सिमम आपण 80%च्या वर आपण ऑक्युपाईड आहोत. आणि जर आपण रेट्स जर बघितले लँड रेट्स तर 220 मिनिमम ते 2940 जे खंडाळामध्ये आहे असे आपले रेट्स व्हॅरी आहेत. आणि याचं महत्व काय ते मी नंतरच्या स्लाइडमध्ये आपल्याला सांगणार आहे. जसं की आपण जाणतात की साताऱ्यापासून ह्या डिस्टन्स आहेत. आपला एअरपोर्ट जो कमीत कमी जो आहे तो कराडचा आहे 45 किलोमीटर साताऱ्यापासून. आणि मॅक्सिमम जो पुरंदरचा जो होऊ वाटलेला आहे तो 140 किलोमीटर आहे. आपल्याकडे जे पोर्ट आहे ते 280 किलोमीटरवर आहे. त्यानंतर रेल्वेची सोय आहे. टॉप ऑफ द टाउन IT हब आपण 2 ठिकाणी याचे प्रस्ताव तयार केलेले आहेत. त्याच्यामध्ये गोडोली एरियामध्ये 6 हेक्टर म्हणजे जवळपास 16 एकर लँड आहे, त्याचं प्रपोजल पाठवलेलं आहे. त्याचप्रमाणे नागेवाडी लिंबखिंडी पाशी त्याचं 42 हेक्टरचा प्रस्ताव पण पाठवलेला आहे. खंडाळा फेज 3 इंडस्ट्रियल एरिया, तर खंडाळा फेज 1 आणि फेज 2 हे ऑलमोस्ट आपले सॅच्युरेट झालेले आहेत. आता खंडाळा फेज 3 चं तुलनात्मक ऍडव्हान्टेज पुण्याजवळ आहे. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. एअरपोर्ट 75 किलोमीटर पासून आहे, हायवे लगतच आहे. JNPT पोर्ट 186 किलोमीटरवर आहे. खंडाळा फेज 3 मध्ये आपलं टोटल प्रपोज लँड ॲक्विजिशन 1794 हेक्टर होतं. त्यापैकी आपण 598 हेक्टर याला 32 लावलेला आहे, फायनलाइज केलेला आहे. आणि 261 पैकी 141 पोझिशन हे MIDC साताराने घेतलेलं आहे. तर शिवाजीनगर, मोरवे, भाते अशा खंडाळा टप्पा 3चं आपलं लँड ॲक्विजिशन चालू आहे. आणि येणाऱ्या काही दिवसातच हे राहिलेलं ॲक्विजिशन आपण पूर्ण करणार आहोत. कुठल्याही उद्योगाला लँड, भांडवल, इन्फ्रास्ट्रक्चर आणि रस्ते, इन्फ्रास्ट्रक्चर, लँड, भांडवल आणि लँड याच्याला गोष्ट लागते. त्यापैकी लँडचं प्रेझेंटेशन मी आपल्याला सांगणार आहे. हे ऍडिशनल खंडाळाचं स्कोप आहे. खंडाळा आणि ऍडिशनल खंडाळा हे आजूबाजूच आहेत. याच्यामध्ये शिरवळ पंढरपूर महामार्गावर पण महामार्गाचं लगत आहे. तर याचं 32 एक जे आहे टोटल आपण 259 हेक्टरचं प्रपोज आहे. त्यापैकी 197 हेक्टर एसडीओ प्रांतनी घेतलेला आहे. आणि त्यापैकी 67 हेक्टर लँड आपण घेतलेले आहे. बाकीचे लँड पोझिशन पण आपण घेत आहोत. प्रपोज म्हसवड दूरदेव PMIC बँगलोर मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर. तर या कॉरिडॉरवर म्हसवडमध्ये आपलं जवळपास मोठं लँड ॲक्विजिशनचं प्रपोज आहे. एकूण 3246 हेक्टरचा आपला प्रपोजल आहे. आणि आपण याचा प्रपोजल 32/2 साठी शासनाकडे पाठवलेला आहे. ऍडिशनल फ्रंटनलाही आपण लँड ॲक्वायर करतोय. याच्यामध्ये आपण टार्गेट ॲक्विजिशन 277 हेक्टर आहे. एकूण सातारा डिस्ट्रिक्ट मध्ये 3909 हेक्टर आपलं टोटल प्रपोज लँड ॲक्विजिशन आहे. तर वाय शुड इन्व्हेस्ट इन सातारा डिस्ट्रिक्ट फॉर इंडस्ट्री. तर साताराचे जे रेट्स जे आहेत ते नेबरिंग पुणे डिस्ट्रिक्ट पेक्षा कमी आहेत. लँड रेट जे आहेत ते त्यामुळे सातारा हे अल्टिमेट लोकेशन आहे. म्हणजे पुण्यानंतर जर कुठली चॉईस जर असेल गुंतवणूकदारांची तर ते सातारा आहे. कारण हायवे कनेक्टेड आहे. पुणे एअरपोर्ट पण बाकीच्या डिस्ट्रिक्ट पासून जवळ आहे. साताऱ्यामध्ये जवळपास 6 गव्हर्नमेंट ITIs, 20 पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत. आणि या सगळ्या इन्स्टिट्यूट मधून दरवर्षी जवळपास 20,000 ट्रेन स्किल मॅनपॉवर बाहेर पडते. त्यामुळं जे ह्युमन रिसोर्सेस आहे ते साताऱ्यामध्ये अवेलेबल आहे. सॅलरी जर कंपॅरिझन केली किंवा कॉस्ट ऑफ लिव्हिंग पुणे आणि सातारामध्ये जर कंपॅरिझन केली
तर निश्चितच त्या दोघांमध्ये फरक आहे. सातारा जिओ स्ट्रॅटेजिकली प्लेस असल्यामुळं आणि हिस्टोरिकली कम्पॅरेटिव्हली सेफ फ्रॉम नॅचरल डिझास्टर्स, म्हणजे पूर वगैरे या सगळ्या जर गोष्टी बघितल्या तर सातारामध्ये अशी हिस्ट्री काही नाहीये. ऑफकोर्स आपण नॅचरल डिझास्टरसाठी आपण तयारीत असलंच पाहिजे. साताऱ्यामधला फूड जो आहे म्हणजे कंदीपेढा आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे. फूड त्यामध्ये परत साताऱ्याचं फूड एक वेगळ्याच प्रकारचं डेलिकेसीज व्हेज नॉनव्हेज मध्ये आहे. आणि टुरिस्ट प्लेस कास पठार नॅचरल हेरिटेज तर आहेच, त्यानंतर महाबळेश्वर, नवीन महाबळेश्वर, पंचगणी, प्रतापगड फोर्ट, अजिंक्यतारा आणि भरपूर ऍडव्हेंचरस स्पोर्ट्स आता साताऱ्यात होत आहेत. आणि महत्वाचं म्हणजे अगोदर आपलं रिजनल ऑफिस हे कोल्हापूरमध्ये होतं, आता साताऱ्यातच असल्यामुळे या सगळ्या गोष्टी आर ऑफिस प्रादेशिक कार्यालय त्याचप्रमाणे शासनाचे विविध विभाग आहेत जे आपल्याला हेल्प करण्यासाठी कायम तत्पर आहेत. एक तर ह्या प्रकारे माझं प्रेझेंटेशन होतं. तर ह्या डिस्ट्रिक्ट इन्व्हेस्टमेंट समिटमुळं ज्या काही गोष्टी आहेत ज्या लँड बाबत, तर त्यासाठी आरो प्रादेशिक कार्यालय आपल्याला नेहमीच मदतीला तयार आहे. धन्यवाद. थँक्यू.